हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग ना एकदम जास्त असा जबरदस्त आहे. म्हणजे अर्णवने या राकेशचा कसा बंदोबस्त केला आहे ना, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णव जो आहे तो आता त्या एरियामध्ये आलेला असतो जिथे आता राकेशने हा बॉम्ब जो आहे तो पूर्णपणे ठेवलेला असतो. अर्णवच्याच मुद्दामूंना त्या कंटेनरमध्ये त्याने तो बॉम्ब ठेवलेला असतो, जेणेकरून अर्णवच या सगळ्यामध्ये अडकायला हवा, त्याला त्रास व्हायला हवा, यामागचा ह्याचा उद्दिष्ट असा असतो. आणि त्यामुळेच ना आता त्याने तो बॉम्ब सेट केलेला असतो. जेव्हा तो बॉम्ब तिथे सेट करतो ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की मला त्याच्यावर संशय येत असतो. अर्णव म्हणत असतो की नेमके तुम्ही कोण आहात, हॅलो ओ हॅलो असं अरुण हाक मारत असतो. पण अर्णवकडे तो लक्ष देत नाही. अर्णवला तो इग्नोर करत असतो. त्यामुळे आता अर्णवला डाऊट येतो. अर्णव विचारतो की हा माणूस कोण आहे. आणि मग त्याने नेमकं ना अर्णव जे लेबल असतं तिथेच त्याने नेमका तो बॉम्ब जो आहे तो ठेवलेला असतो. आणि बॉम्ब तो ठेवल्यानंतर मात्र अर्णवला डाऊट येतो. अर्णव विचार करतो की नक्की काय आहे हे, म्हणजे या माणसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याने हा इथे बॉम्ब का ठेवला आणि हा माणूस नेमका कोण होता हे सुद्धा शोधायचं होतं. आणि पण आता अर्णव विचार करतो की हा बॉम्ब जर इथे ठेवला तर हे सगळे जे आहे जिथे आता स्पर्धा सुरू आहे ते सगळं काही पाण्यात जाणार आहे. म्हणजे जर बॉम्ब जो फुटला तर एवढी मोठी जीवितहानी होईल हे सुद्धा त्याला माहिती होतं. इकडे ईश्वरी छान तयार होत असते, कारण ईश्वरीला सुद्धा वेळेवर तयार व्हायचं असतं आणि तिला सुद्धा पटकन तिकडनं निघायचं होतं, कारण स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होणार होती आणि या सगळ्याची अनाऊन्समेंटसुद्धा आता होत होती. अनाऊन्समेंट होत असतानाच ना इथे ईश्वरी छान तयार झालेली होती आणि तिने सुद्धा गेटअप खूप सुंदर असा केलेला होता. तेच आता अर्णव ना ते ट्रॉली असते ती घेऊन बाहेर येतो, ज्याच्यामध्ये बॉम्ब असतो. आणि ते ट्रॉली घेऊन तो बाहेर येतो. मग तो विचार करतो की हे ना कुठेतरी असं लांबसर ठिकाणी ठेवायला हवं, नाहीतर हा बॉम्ब जर इथेच फुटला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मग आता त्याने ना तो बॉम्ब पुढे न्यायचा निर्णय घेतलेला असतो. हळूहळू का होईना तो पुढे जातो. तेच इथे नम्रता छान अशी तयार झालेली असते आणि नम्रताला बघून आकाशही आता तिच्याकडे बघत म्हणत असतो की वा वा वडक्कम वडक्कम. मग आता तिला तो आता त्याच लँग्वेजमध्ये, म्हणजे त्यांनी खूप छान असा साऊथ इंडियन लुक केलेला असतो आणि साऊथ इंडियन लुकमध्येच तो आता तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. आणि ती सुद्धा आता त्याला म्हणत असते की कसा वाटला माझा असा अंदाज. मग तोही तिचं कौतुक करत असतो. पण इकडे अर्णवला ना आता सगळी बाजू सावरून घ्यायची असते. म्हणजे त्याला असं वाटत असतं की आपल्यामुळे इतर कोणाला त्रास नको. मग राकेशचं बरोबर लक्ष असतं त्याच्याकडे. आणि राकेशला बघितल्यानंतर ना अर्णवला डाऊट येतो की या माणसाला मी कुठेतरी पाहिलेला आहे, यासारखा माणूस मी आधी कुठेतरी पाहिलं आहे, हे सगळं त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो ज्या ट्रॉलीखाली तो बॉम्ब ठेवलेला असतो आणि त्याला लावलेला टायमर 18 मिनिटाचा टायमर आता झालेला असतो. म्हणजे 20 मिनिटाचा एकूण टायमर लावलेला असतो आणि त्यातील 2 मिनिटं आता संपलेली असतात. 18 मिनिटात त्याला आता तो बॉम्ब तिकडनं हलवायचा असतो, नाहीतर या सगळ्याचे प्रॉब्लेम्स खूप मोठे होतील हेही आता त्याला कळलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता पटकन तिकडनं तो बॉम्ब काढायचं असं ठरतं. मग आता तो इकडे तिकडे विचार करतो आणि त्यानंतर मात्र त्याने ठरवलेलं असतं की बस झालं, आता नाही, आता इथे बिलकुल एकही क्षण थांबायचा नाही, आपण पटकन ही ट्रॉली घेऊन जाऊया. तो आता ती ट्रॉली घेऊन वगैरे बाहेर निघतो. तेच इथे आता स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार असते. सगळ्याच पार्टिसिपेटला तयार राहायला सांगितलेलं असतं. त्यातच ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण तिला अर्णव कुठेही दिसत नसतो. मग आता ईश्वरीसुद्धा जेव्हा आता ही स्पर्धा सुरू होणार आहे तेव्हा तिथे येऊन विचारत असते की अजून किती वेळ आहे स्पर्धा सुरू व्हायला, कारण तिला माहिती आहे की अर्णव अजून जागेवर नाही आहे. मग आता तिला सांगितलं जातं की थोड्याच वेळात अगदी अर्धा तासात ही स्पर्धा सुरू होईल. त्यामुळे आता ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण तिला असं वाटत असतं की अर्णव जर वेळेवर आला नाही तर मग काय होईल. कारण या स्पर्धेसाठी ना त्यांच्यासमोर बरीच अडचणी आल्या, पण या अडचणींवर मात करून ना ते दोघंही जण पुढे गेले. पण आतासुद्धा ना अजूनही बऱ्याच अडचणी येत होत्या. मग तेव्हाच इथे अर्णव जो आहे तो मात्र आता बाहेरची खिंड जी आहे ती लढवत होता. त्याला वाटत होतं की आपल्यामुळे इतर कोणाला त्रास नको. म्हणूनच मग आता तो ना आपली गाडी वगैरे घेऊन बाहेर पडलेला होता. त्या गाडीमध्ये त्याने आता तो बॉम्ब हळूच ठेवलेला होता, कारण त्याला प्रॉब्लेम वाटत होता. तेच राकेश ना हळूच हे सगळं काही पाहत होता. राकेशलाही डाऊट येत होता. राकेश विचार करतो की काय चाललं आहे ह्याचं नेमकं. पण आता अर्णवने ना तो बॉम्ब हळूच काढलेला असतो. त्या ट्रॉलीच्या खाली लावलेला बॉम्ब असतो आणि तो आपल्या गाडीमध्ये ठेवलेला असतो, कारण त्याला असं वाटत असतं की हा जो बॉम्ब आहे तो आपण दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाऊया आणि तो बॉम्ब जो आहे तो तिथे टाकून येऊया, जेणेकरून
लांब कुठेतरी आपण हे सगळं केलं जंगलामध्ये तर कोणालाही इजा होणार नाही या सगळ्याचा विचार अर्णव करतो आणि तो गेलेला असतो. इकडे आता ईश्वरीला पुन्हा तयारी करायला लागत असते, कारण तिने जे काही पदार्थ केलेले असतात ते तिच्या पेहरावानुसार तिथल्या कल्चरनुसार केलेले असतात आणि आता तिला पुन्हा एकदा काही पदार्थ जे आहेत ते बनवावे लागतात. म्हणजेच आता तिला भाकरी, ठेचा आणि हे सगळं काही तयार करायचं असतं, कारण तिने आता तसा लूक केलेला असतो ना, त्या पद्धतीने आता ती सगळ्याची तयारी करत असते, कारण तिच्याकडे वेळही कमी शिल्लक राहिलेला असतो आणि त्यासाठी तिची धावपळ होत असते. तेच दुसरीकडे राकेश बरोबर ना लक्ष देऊन असतो. राकेश बघत असतो की या अर्णवचं काय चाललेलं आहे, याने तर हा बॉम्ब इथे ठेवलेला आहे. मग तोपर्यंत इथे प्रत्येकाने वेगवेगळे पोशाख धारण केलेले असतात वेगवेगळ्या कल्चरचे आणि त्यामुळे आता त्यांनी सगळं काही गेटअप केलेलं असतो आणि इथे अनाऊन्समेंट होत असते की आता थोड्याच वेळात ही स्पर्धा सुरू होणार आहे, प्रत्येकाने आपल्या पार्टनरसोबत तयार राहा, हेही आता सांगितलेलं असतं. मग काय आता प्रत्येकजण पार्टनरसोबत तयार असतं, पण अजूनही ईश्वरीसोबत कोणीही नाही हे नम्रताने बघितलेलं असतं. त्यामुळे नम्रताला खूप जास्त आनंद होतो आणि त्यातच ईश्वरीने जो काही गेटअप केलेला असतो पूर्णपणे गावठी, तो आता नम्रता बघत राहते, कारण नम्रताने ईश्वरीची साडी खराब केलेली असते आणि ईश्वरीची साडी खराब केल्यामुळे ना आता तिला नम्रताला आनंद होत होतो. ती की विचार करत असते की बरं झालं याची साडी तरी खराब केली, म्हणजे आता ही अजूनही स्पर्धेत आली नाही, ह्याचा अर्थ ती हा सगळा काही लावत असते. म्हणजेच आता तेव्हा ना जेव्हा ईश्वरी अशी साडी वगैरे नेसून तिथे येते तेव्हा आता ईश्वरीला नम्रता म्हणत असते की हे सगळं काय आहे, अगं अगं हे किती घाण दिसते, हे बरोबर वाटत नाही आहे, असंही आता ती बोलत असते. तेव्हाच ना का हे सगळं का बरोबर वाटत नाही आहे, माझं कुठे चुकलं सांग ना, सगळं तर बरोबर केलं आहे आणि माझ्या साडीचा अचानक प्रॉब्लेम झाला त्यात मी काय करू, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. पण नम्रताला हे आवडत नसतं. नम्रता बोलत असते की आता तू ह्या स्पर्धेमध्ये अशी येणार आहेस का, ते किती घाणेरडं दिसते, नको नको तू अशी येऊ नकोस, तुला मी सांगते ना, असंही आता ती म्हणत असते. पण त्यामध्ये ना ती म्हणत असते की मला काही चुकीचं वाटत नाही आहे, मला सगळं काही एकदम परफेक्ट वाटते, त्यामुळे नको तू मला सांगूस. मग तेवढ्यातच ना आकाशही तिथे आलेला असतो आणि आकाशही आता म्हणत असतो की नाही नाही सगळं छान आहे, एकदम ओके आहे बघ, म्हणजे ईश्वरी तू खूप सुंदर दिसतेस, असं देखील ईश्वरीला तो आता बोलत असतो. तेवढ्यातच ना त्याचं लक्ष जातं ही ईश्वरी एकटीच आहे. मग तो विचारतो की मला सांग की नेमकं ना ईश्वरी तू तर आहेस पण अर्णव कुठे. मग तेव्हाच ना अर्णव कुठे आहे तेच तर माहिती नाही आहे, मी सुद्धा अर्णव सरांना शोधते, अर्णव सरांना फोन करायचा सुद्धा प्रयत्न केला, ते म्हणाले की थोड्याच वेळात येतोय, पण कुठे आहेत ना काहीच कळत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. सगळीकडे आता ईश्वरी शोधाशोध करत असते पण ईश्वरीला अर्णव कुठेच दिसत नाही. त्यातच आता आकाशचा जीवसुद्धा अर्णवसाठी नुसता वर खाली होत असतो, हे आता लांबूनच ना नम्रताने पाहिलेलं असतं. त्यामुळे नम्रता चिडलेली असते. नम्रताला असं वाटतं की आता तरी निदान आपल्या मनाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी व्हायला हव्या. तर इकडे आता अर्णव जेव्हा गाडी घेऊन चाललेला असतो तेव्हा अर्णवला आता पुढे बाकी काही दिसत नसतं. त्याला कळत असतं की आपल्याला हा बॉम्ब जो आहे तो दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकायचा आहे. तेच इकडे आता अनाऊन्समेंट होत असते की आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आता एका एका कंटेस्टंटने पुढे येऊन आपला पेहराव, आपल्या फॅशनबद्दल, त्यासोबत आपल्या या संस्कृतीबद्दल सगळं काही सांगायचं आहे आणि जो पदार्थ तुम्ही केला आहे तो पदार्थसुद्धा सगळ्यांना दाखवायचा आहे, हेही सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सगळीजणं खुश असतात, परंतु ईश्वरी ही मोठ्या टेन्शनमध्ये अडकलेली असते, कारण अजूनही तिचा पार्टनर म्हणजेच अर्णव या स्पर्धेसाठी हजर नसतो आणि त्यासाठी तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. तिला असं वाटत असतं की अर्णव सर कधी येतील कधी नाही, त्यामुळे आता ती टेन्शनमध्ये अडकलेली असते. तेच आता एकेका स्पर्धकाला आता आम्ही बोलवणार तसं त्यांनी पुढे यायचं आहे आणि सात्विक फॅशनचं नाव हे नेहमीप्रमाणेच मागे असतं, म्हणजेच तोपर्यंत अर्णवला यायला वेळसुद्धा मिळेल ना. तेच आता इकडे एक एक करून स्पर्धकांना बोलवणार आहे अशी अनाऊन्समेंट केली जाते. तेच आता इकडे असं म्हटल्याबरोबर खूप मात्र टेन्शन जे आहे ते ईश्वरीला येतं. मात्र सौदामिनी खूपच खुश असते. सौदामिनी विचार करते की चला फायनली आपण जे ठरवतोय ते दिसतंय तरी, म्हणजे आपला प्लॅन सक्सेस होतोय असं कुठेतरी तिला वाटत असतं, कारण तिने राकेशला या सगळ्यासाठी कामाला लावलेलं असतं. राकेशही आता पूर्णपणे तयारीत असतो आणि राकेशने तो फॉर्म ठेवल्यामुळे राकेशला असं वाटतं की चला फायनली आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. अर्णव तर इथे आता लांब कुठेतरी चालला आहे आणि सोबतच त्याच्या गाडीमध्ये तो बॉम्ब आहे हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि त्यासाठी तो पूर्णपणे खुश असतो. इथे आता अनाऊन्समेंट होत असते आणि त्याच वेळेला आधी एका कंपनीतल्या लोकांना पुढे बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे काही पदार्थ केले आहेत ते आता तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर आता ते पदार्थ जे आहेत ना ते जस्ट
राकेशसुद्धा चाकून बघणार असतात. मग त्याचे निरीक्षण होणार आणि मग त्याचे जे काही मार्क्स असतील ते शेवटच्या टप्प्यात करणार असंही सांगितलं जातं. आता यांनी सुद्धा छान असा गेटअप केलेला असतो आणि ते पुढे येतात आणि जेव्हा ते हळूच पुढे येतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अजूनही विचार करत असते की अर्णव सर कुठे राहिले असतील. आता वेळ कमी उरलेली आहे. एकतर सगळी अडचणी येत होत्या, त्या अडचणींवर मात करून कसे ते लोक आता इथपर्यंत पोचलेले होते आणि त्यातही आता हे सगळं झालेलं होतं ना त्यामुळे आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला होता. इकडे आता राकेश जो आहे तो अर्णवच्या गाडीमागे पाठलाग करत असतो. दुसरीकडे आता सौदामिनी क्रिएशन यांनी पुढे या असं सांगितलं जातं. सौदामिनी क्रिएशनला पुढे बोलवल्यानंतर आता मात्र इकडे दोघंही जण त्यांनी बेंगॉली गेटअप केलेला असतो आणि बेंगॉली गेटअप करून ना ते आता पुढे येतात. जसे आता ते पुढे येतात ना तसे इकडे तिकडे पाहत असतात, कारण आता त्यांना त्यांचा जो काही पोशाख आहे तो आता सांगायचा असतो. तेच इकडे आता ईश्वरी जी आहे ती आकाशला म्हणत असते की बघा ना आकाश भाऊजी अजूनही आलेले नाही आहेत, काय करावं ना मला खरंच काहीच कळत नाही आहे. म्हणजे आपण वाट बघतोय त्यांची, पण ते अजूनही इथे स्पर्धेत आले नाहीत आणि जर ते आले नाही तर या स्पर्धेतून आमचं नाव बाद होऊ शकतं. हे का कळत नाही ह्यांना, हे कुठे राहिले असतील असाही विचार ना ईश्वरी आता करत असते. ईश्वरीला समजत नसतं की काय करू आणि काय नाही तेच आता दुसरीकडे टाळ्या वाजवल्या जात असतात, कारण आता सौदामिनी क्रिएशनचे आता सगळेजण पुढे येतात आणि जेव्हा सौदामिनी क्रिएशन पुढे आलेलं असतं तेव्हा आता म्हटलं जातं की चला तुम्ही आता काय काय बनवलं आहे ते एक एक करून सांगा. आणि मग तेव्हा सांगितलं जातं की काय बनवलं आहे ते. मग तेव्हाच ना त्यांचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आता चाकून बघितले जातात. मग आता सगळ्यांनाच ते पदार्थ खूप जास्त आवडतात आणि मग सगळीजणं त्या पदार्थांचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की हां खरंच खूप छान झाले आहेत. मग आता त्यांचं इथे बोलणं वगैरे होतं आणि मग झाल्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं की राकेश जो आहे तो बरोबर अर्णवचा पाठलाग करत होता. अर्णवचा पाठलाग करत ना तो आता एका ठिकाणी पोचलेला होता. जसा आता तो पोचतो तसा आता तो आपली टोपी काढतो आणि त्याचसोबत आपल्या तोंडाला मास्क लावलेला असतो तो सुद्धा बाजूला करतो, जेणेकरून अर्णवला मी राकेशच आहे हे दिसायला हवं. आता जेव्हा अर्णवला राकेश दिसतो तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण त्याने ना या आधी ठरवलेलं होतं की या राकेशला खूप कडकातली कडक शिक्षा व्हायला हवी. पण आता हा राकेश असा बाहेर आलेला बघून ना इकडे मात्र अर्णवचा ते पापड होत असतो. इकडे आता स्पर्धेची वेळ संपत आलेली असते आणि आता एंट्री होणार असते सौदामिनी क्रिएशन नंतर आकाश टेक्स्टाईलची आणि त्यानंतर असते सात्विक फॅशनची बारी. आणि त्यामुळेच ना ईश्वरी म्हणत असते की वेळ खूपच कमी उरलेला आहे आणि अजूनही अर्णव सर कसे काय आले नाही, काय चाललंय नेमकं, असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. त्यामुळे ती आता खूपच जास्त घाबरलेली असते. तेच इकडे आकाशलाही टेन्शन असतं. आकाश कंटिन्यू कॉल करत असतो अर्णवला, पण अर्णवचा कॉल काही लागत नसतो. त्यामुळे आता आकाश ईश्वरीला सांगतो की मी कॉल करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही ना काही कॉल लागतच नाही आहे, काय करू मला ना खरंच कळत नाही आहे, कारण आहे ना अजूनही आलेला नाही आहे, मग प्रॉब्लेम होऊ शकतात हेही आता म्हटलं जातं. तेच नम्रता आकाशकडे रागाने बघत असते आणि ती म्हणत असते की आकाश सर तुम्ही इथे काय करताय, चला ना तुम्हाला कळतं आहे का आता आपली वेळ आहे आणि आपल्याला पटकन तयार व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडे कमी वेळ आहे आणि आपलाच नंबर आता आहे. मग तेव्हाच ना आकाश ना नम्रताचा ऐकत नसतो, तो ईश्वरी ऐकत असतो, कारण त्याला माहिती आहे की ही स्पर्धा त्याच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अर्णव ईश्वरीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे आणि अर्णव ईश्वरी या स्पर्धेतनं नक्कीच काहीतरी स्पार्क आणतील हे आकाशला माहिती होतं आणि त्यामुळे आकाशला ना स्वतःपेक्षा जास्त अर्णव ईश्वरीवर विश्वास होता. तेच इथे आता जेव्हा अर्णवला समजतं की राकेश हा आहे तेव्हा ना तो आता त्याच्या जीवावर उठलेला असतो, त्याला तो आता मारू लागतो. तुझी हिंमत कशी झाली जेलमधून बाहेर पडायची आणि तुला काय वाटलं तू आमच्या गाडीमध्ये आमच्या जागेवर बॉम्ब ठेवशील आणि आम्हाला संपवायचा विचार करशील तर हे तुझ्यासाठी खूप मोठं धोक्याचं असू शकतं. आता राकेशला अर्णव तर मारत असतो पण इकडे ना राकेशसुद्धा पिसायलागत करत असतो, कारण राकेशला काही झालं तरी अर्णवला संपवायचं असतं. यासाठी एवढं मोठं प्लॅनिंग त्याने केलेलं असतं आणि हे प्लॅनिंग ना त्याला जुळवून आणायचं असतं आणि त्यासाठी त्याने हे सगळे प्रयत्न केलेले होते. इथे आता अर्णव राकेशला मारत होता पण राकेशही तितक्याच मोठ्या प्रतिकाराने अर्णवला मुद्दामून पाडायचा आणि त्याला गाडीमध्ये ढकलायचा प्रयत्न आता करतो. अर्णवला आता तो गाडीमध्ये टाकतो आणि त्यानंतर ना अर्णवचं जो शॉल असतो ना त्या शॉलने अर्णवचा गळा दाबू लागतो. अर्णव बिचारा जो आहे तो मात्र आपला गळा दाबला जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न त्याचे सुरू असतात. त्यातच एक हात त्याने बॉम्बला धरलेला असतो, कारण त्याला तो बॉम्ब ना बाहेर फेकायचा असतो त्या जंगलाच्या दिशेने, कारण त्याला असं वाटत असतं की हा गाडीत फुटला तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यासाठी त्याचे हे सगळे काही पराक्रम सुरू असतात.
त्यातच राकेशही ना अगदीच ना जोर लावून ना त्याला बाहेर पडता येणार नाही याची सोय करत असतो. त्यामुळे अर्णवला सगळीकडनं समजत नसतं की काय करावं, कारण हा बॉम्ब जो आहे तो बाहेर फेकणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. पण आता या सगळ्या काही गोष्टीतून कसं बाहेर पडायचं हे अर्णवला कळत नव्हतं. त्यात तिथे स्पर्धेची वेळ जी आहे तीसुद्धा आता भरत आलेली असते आणि त्यामुळेच ना सगळीकडनं अशी वाट लागलेली असते. कसं बाहेर पडावं ना काहीच कळत नसतं. त्यामुळे आता अर्णव जेवढा प्रतिकार करता येईल ना तेवढा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातच त्याला माहिती असतं की आता बॉम्ब जो आहे तो फुटणार आहे. त्यामुळे अर्णव जो आहे तो मात्र म्हणत असतो की तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये तू फक्त मलाच संपवशील, फक्त मला त्रास देशील, तर तसं नाही आहे. मला जर त्रास होणार असेल ना तर मी तुलासुद्धा घेऊन मरेल, कारण आहे ना मला ना माझा जिजू माझ्यासोबत हवा आहे, माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, असंही अर्णव बोलतो आणि राकेशचा हात आपल्या हातात धरतो. कारण त्याला माहिती आहे राकेश आता त्याला टाईम भरत आलाय म्हटल्यावर स्वतः पळ काढणार. म्हणूनच अर्णवने त्याचा हात धरलेला असतो आणि अर्णव त्याला म्हणतो की आता तुला मी कुठेही पाठवणार नाही, जिएंगे भी साथ में मरेंगे भी साथ में असं म्हणत तेवढ्यातच आता टायमर अप झालेला असतो आणि आता मोठा असा बॉम्बस्फोट होतो. मोठा बॉम्बस्फोट झाल्याबरोबर आता सगळीकडेच ना नुसता धूर धूर झालेला असतो. गाडीसुद्धा पूर्णपणे पेटून गेलेली असते आणि त्यामध्ये आता अर्णव आणि त्याचसोबत राकेशही असतात. तेच आता आकाश टेक्स्टाईलच्या आकाश आणि नम्रताला पुढे बोलवलं जातं. जसं आता आकाश आणि नम्रता पुढे येतात तेव्हा आता पहिल्यांदा सगळ्यांना वडक्कम वडक्कम करत नमस्कार करत असतात. तेच आता परीक्षक त्यांना मार्कसुद्धा देत असतात, कारण हे सगळं काही मार्कांवर अवलंबून असतं. मार्क दिल्याबरोबर आता मात्र दोघंही जण त्यांचं जे काही सादरीकरण आहे त्यांच्या कल्चरबद्दल ते सगळं काही सांगत असतात आणि मग इकडे सगळ्यांच्या जोरजोरात टाळ्या बसत असतात. कारण आता आकाश नम्रताला सुद्धा भरपूर साथ असतो, प्रतिसाद असतो. त्याचबरोबर आता आकाश आणि नम्रताने जे काही पदार्थ केलेले असतात ते पदार्थ घेऊन आता ते दोघंही जण पुढे येतात आणि मग आता त्यांनी सगळ्यांना साऊथ इंडियन डिशेस केलेले असतात, म्हणजेच मेंदूवडा, त्याचबरोबर आता मसाला डोसा, या सगळ्या पदार्थ त्यांनी केलेले असतात आणि त्या पदार्थांचं आता त्यांना निरीक्षण करायला सांगितलेलं असतं. परीक्षक आता एक एक करून तो पदार्थ चाखून बघत असतात. इकडे मात्र आता सगळीजणं खुश असतात. मामा, त्याचसोबत आजी, अंजली, त्यांना आता माहिती असतं की बहुतेक आहे ना या परीक्षकांना हे पदार्थ जे आहेत ते आवडलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता अँकरसुद्धा अनाऊन्समेंट करत असते आणि अँकर जेव्हा अनाऊन्समेंट करते तेव्हा ती म्हणत असते की आकाश टेक्स्टाईलच्या आकाश आणि नम्रताने एकदम भारी असे पदार्थ केलेले आहेत. त्याबरोबर आता टाळ्या वाजत असतात. आकाश नम्रता आता तिकडनं त्यांचं पूर्णपणे संपलेलं असतं, सगळं झालेलं असतं आणि ते सगळं काही तिकडनं घेऊन लगेचच बाहेर पडतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी घेऊन ना ते बाहेर पडतात तेव्हा मात्र आता टाळ्यांचा कडकडाट होतो. ते दुसरीकडे जिथे स्फोट झालेला असतो ना तिथे आता अर्णव जो आहे तो पूर्णपणे अजूनही बेशुद्ध नसतो. त्याला आता पूर्णपणे शुद्ध असते आणि हळूच का होईना तो उठतो. इकडे तिकडे बघत असतो, पूर्ण सगळीकडे धूर असतो, त्याची गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली असते. पण त्याला हेही माहिती असतं की त्याला आता वेळेवर तिथे पोचायचं आहे आणि जर तो पोचला नाही तर स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं हे सुद्धा त्याला माहिती होतं आणि त्यामुळेच ना त्याचं लक्ष ना सगळीकडे होतं. तो आता विचार करत होता की आपल्याला आता स्पर्धेला तर पोचायला हवं. त्याचं अंग पूर्णपणे काळकुट्ट झालं होतं. इकडे अँकर आता अनाऊन्समेंट करत असते की चला आता पुढचे स्पर्धक आहेत सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी. अर्णव ईश्वरीचं नाव घेतलेलं असतं म्हणून नम्रता खुश असते, कारण आता तिला माहिती आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधला एक स्पर्धक नसेल तर आता या स्पर्धेतून ते लोक बाद होऊ शकतात. त्यामुळे आता नम्रता खूपच जास्त हॅपी असते आणि त्याच वेळेला आता अँकर अनाऊन्समेंट करते की चला आता या सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी. अनाऊन्समेंट केल्यानंतरसुद्धा ईश्वरीचं धाडस होत नसतं पुढे जायचं, कारण अर्णवच जर नाही आहे तर ती पुढे तरी कशी जाणार हा विचार करूनच ना मग ती आता तिथेच थांबलेली असते. ती आता जशी तिथे थांबते ना तसं आता इकडे सगळ्यांचंच लक्ष असतं की अजूनही स्टेजवर कसे काय आले नाही. तर मामा म्हणत असतो की काय चाललंय ह्यांचं. तेच दुसरीकडे आता अर्णव आजूबाजूला पाहतो, सगळीकडे पूर्णपणे धूर असतो, पण त्याला आता त्या जंगलात ना रस्त्यावर यायचं असतं आणि यासाठी तो आता पायी चालत चालतच पुढे आलेला असतो, कारण त्याला असं वाटतं की उगाच ना इथे वेळ घालवून वाया चालणार नाही.
आकाशचा जीव नुसता वरखाली होत असतो. आकाश जो आहे ना तो कंटिन्यू आता कॉल करत असतो. आकाश ज्या वेळेला कंटिन्यू कॉल करतो तेव्हा आकाशला नम्रता रागानंच बघत असते आणि ती म्हणत असते की तुम्हाला काय झालं आहे. तर इकडे आता ईश्वरी जी आहे ती फक्त आपल्या गणूबाप्पाकडे धावा घालत असते. ती गणूबाप्पाला बोलत असते की गणूबाप्पा आता तूच काहीतरी कर, काही कर, पण मला या सगळ्या संकटातून वाचव, असंही आता म्हटलेलं असतं. तेच इकडे आता तर पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करते की सात्विक फॅशनचे अर्णव ईश्वरी पुढे या. आता अर्णव ईश्वरीला पुढे यायला सांगितलेलं असतं तरीसुद्धा अजूनही अर्णव ईश्वरी काही पुढे येत नसतात. मग आता मामाही विचार करतो की काय चाललंय या अर्णव ईश्वरीचं. कधी कधी ना मला कळतच नाही की काय करतायत हे दोघंही जण. अरे इथे वेळ भरत चाललेला आहे, बोलवलं आहे म्हटल्यावर यायला नको का. आता तरी यायला हवंच नाही. आणि ईश्वरी आता एकटी पुढे यायला घाबरत असते. तेच आता ह्या दोघांनाही आता यायला का उशीर होतोय हा प्रश्न ना इकडे असणाऱ्या ला पडलेला असतो. म्हणून मामासुद्धा ना इकडे तिकडे आता बघत असतात आणि म्हणत असतात की काय चाललेलं आहे, आता काय करावं ना खरंच कळत नाही आहे. मग तेच आता इकडे ईश्वरीला पुढे आणण्यासाठी नम्रता आतमध्ये जाते. तेच दुसरीकडे अर्णव कसाबसा त्या जंगलात ना रस्त्यावर आलेला असतो आणि जंगलातून तो रस्त्यात आल्यानंतर बघत असतो की त्याला कोणी लिफ्ट देतंय का. तेच आता एक माणूस जो आहे तो तिथून चाललेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला कुठे जायचं आहे. मग आता अक्षरशः ना तो विठ्ठलाच्याच रूपात आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता त्याने ना एका फटक्यात ना अर्णवला मदत करायला तयार झालेला असतो. अर्णवला तो म्हणत असतो की ठीक आहे चला बस आम्ही तुम्हाला सोडतो. अर्णवने सांगितलेलं असतं इथूनच थोड्याशा अंतरावर ना फूड अँड फॅशनची स्पर्धा आहे आणि प्लीज तुम्ही मला तिथपर्यंत सोडाल का, असंही आता सांगितलेलं असतं. मग आता अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे ते म्हणतात की हो मी सोडेन ना, बसा. मग आता मीही त्याच वाटेला जातोय, मी तुम्हाला सोडू शकतो, असंही आता अर्णवला सांगितलं जातं. तेच त्यांच्याकडे एक पंचा असतो, तो आता त्यांनी अर्णवला दिलेला असतो जेणेकरून अर्णवच्या अंगाला जे काही काळे डाग लागले बॉम्बस्फोटचे ते सगळे काही पुसण्यासाठी. पण अर्णव पहिल्यांदा गाडीवर बसतो कारण उशीर झाला आहे, त्यालाही माहिती आहे वेळ भरत चाललेला आहे आणि त्यामुळेच ना आता तो पटकन ना तिकडनं जायला निघतो. तेच इकडे ईश्वरी जे आहे ती बघत असते अर्णव सर अजून कसे आले नाहीत, कधीपर्यंत येतील अर्णव सर, यासाठी तिचा जीव वर खाली होत असतो. इकडे आता नम्रता म्हणत असते आकाशला की इशूला तरी पुढे यायला काय होतंय, थांब मीच बघते जाऊन. आणि असं बोलून आता ती मधून तिकडनं जाते आणि त्यानंतर ती पहिल्यांदा ईश्वरीकडे जाते. नम्रता ईश्वरीला म्हणत असते की तू इथे का थांबली आहेस, पहिल्यांदा चल आणि चल बाहेर, म्हणजे सगळ्यांसमोर निदान तू तरी ये. अर्णव सर नाही आहेत म्हणून काय झालं, असंही ती तिला बोलते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे नम्रताला आनंद होतो कारण ईश्वरीला तिने एकटीला पाठवलेलं असतं. आता नम्रता एकटीच बडबडत असते आणि म्हणत असते की आता ईश्वरी या स्पर्धेतून आऊट आणि मी या स्पर्धेत इन होणार आहे आणि आम्ही दोघंही जणच म्हणजे आकाश आणि मी ही स्पर्धा जिंकणार आहोत असा तिला कॉन्फिडन्स असतो. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी खुश असते. तिने आता ईश्वरीला स्टेजवर एकटं पाठवल्यामुळे सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न उठणार की एकटीच कशी काय आली आणि नेमकं काय झालं आहे हे सुद्धा सगळ्यांना वाटत असणार आणि म्हणूनच मुद्दामून तिने एकटीला पाठवलेलं असतं. पण इकडे अर्णवना नेमका बरोबर टायमिंगवर त्या स्पर्धेच्या बाहेर ठिकाणी पोचलेला असतो आणि त्या माणसाला तो थँक्यू वगैरे म्हणत असतो. त्यावेळेला तो माणूस जाताना रामकृष्ण हरी असं म्हणतो आणि त्याच वेळेला अर्णव त्याच्याकडे असलेला तो पांढरा कलरचा पंचा जो आहे तो त्यांना देत असतो. पण ते म्हणत असतात की राहू दे, तुम्हाला ठेवून घ्या, तुम्हाला हा उपयोगी येईल. मग अर्णवने तो आपल्याजवळ ठेवलेला असतो. अर्णव आता एका पॉईंटला ना थोडा विचार करतो, म्हणजे साक्षात ना विठ्ठलाच्या कृपेमुळे हा चमत्कार घडून आलेला असतो. आणि त्यानंतर आता त्याला थोडाही वेळ वाया घालवायचा नसतो कारण आतमध्ये अनाऊन्समेंट होत असते सात्विक फॅशनचे अर्णव ईश्वरी हजर राहा. कारण आता ईश्वरी बिचारी एकटीच आता गेलेली असते आणि ईश्वरी जेव्हा स्टेजवर जाते तेव्हा ईश्वरीचा हे गेटअप पाहून ना सगळीजणं ईश्वरीकडे पाहत राहतात. कारण ईश्वरीने आता आदिवासी गेटअप केलेला असतो आणि त्याचबरोबर आता ईश्वरीने जो गेटअप केलेला असतो त्यामुळे आता इकडे सगळीच जण चर्चा करत असतात. मामा तर म्हणत असतात की ह्यांनी वेगळं ठरवलं होतं, मग आता हे सगळं काय चाललेलं आहे असाही मामा आणि आजी विचार करतात. तिकडे रमाकांतसुद्धा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि उदयकांत त्यांच्या मागे मागे येत असतो आणि उदयकांत जो आहे तो आता पटकन रमाकांतला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेच आता सौदामिनी आणि त्याचसोबत वल्लरी मात्र यांच्या तोंडावर 12 वाजलेले असतात कारण अर्णवना अगदी विठ्ठलाप्रमाणे त्याच्या रुक्मिणीच्याच म्हणजेच ईश्वरीच्या पाठी
पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. आणि जेव्हा अर्णवही स्टेजवर येतो ना, तेव्हा ईश्वरीचाही जीव कुठेतरी आता भांड्यात पडलेला असतो. तिचाही जीव कासावीस झालेला असतो, तो शांत होतो. त्यामुळे आता ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण ऐन स्पर्धेत अचानकपणे तो अगदी विठ्ठलाप्रमाणे तिच्यासाठी धावून आला होता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.